हो दादा, हो घेतले ड्रेस. हो, भागूच्या वाढत्या वयाप्रमाणे त्याच्याच मापाचे घेतलेत. केक, अरे तू आण रे कोणता पण केक. मला माहिती आहे तू चांगलाच केक आणशील. रसमलाई आण, रसमलाई. मी आले ना की टेस्ट करून तुला सांगते कसं झालंय ते. बरं चल, आता आम्ही येतो, ठेवते. चला, उशीर व्हायला नको धनू. ना मी काय म्हणत होते, आता आपण समजेत जातोय ना, मग यांना तरी काय झालं होतं यायला? तो कामधंदा करतो म्हणलं. खाणारे तोंड धा आणि कमावणारे एकटा माणूस असला ना की त्याला येळ मिळत नाही. आणि काय ग, त्याने कामधंदा करू नये का तुझा पदर धरून फिरावं सारखं त्यानं? उश्या, आता हिला कळत नाही तर मी काय करू? अगं पण नीट पण सांगता येतं की. माझ्या आई बापांनी नीट बोलायला शिकवलं नाही, कळलं? झालं तुमचं समाधान? सकाळी यांच्या खिशात सापडलेली पावती ह्याच ज्वेलरच्या दुकानाची होती. ना मी काय म्हणते, तुम्ही दोघं वा पुढं, मला एक काम आठवलं, मी ते उरकून येते. आपण सगळे बरोबर गेलो असतो की. नाही तुम्ही वा की पुढं, मी येते पटकन. ठीक आहे, पण वेळेत येशील ना? हो, वेळेत येते. चल. शेठ, क्या बात है. हो, लॉकेट एक नंबर आहे. हे बघा, मी तुम्हाला 2 फोटो देतो काय. एक फोटो ह्या साईडला आणि दुसरा फोटो ह्या साईडला लावायचा काय. बरं, हे मला कधीपर्यंत बनवून मिळेल? 2-3 दिवसात मिळून जाईल. काय सांगताय? एक नंबर, लय भारी. मस्त आहे लॉकेट. धनू, शेठ, मी तर बघतो. काय आलं? हो, धनश्री काय म्हणते? आज इकडं काय काम? ते सहज चांदीचा दर विचारायला आले होते. आता तेजू अक्काच्या बाळांना चांदीच्या पट्ट्या करायला लागतील ना, म्हणून. हे बघ आजचे दर. हा, अच्छा, चांगलंय चांगलंय. मी एक काम करते, अक्काला विचारते आणि आम्ही काय ते एक डिस्कशन करतो आणि मग ठरवतो. ठीक आहे. बरं मला सांगा, आमचे हे हल्ली इथं आले होते का? ते एवढं आठवण्यासारखं काय? अहो, आमचे हे दत्तू, ते आले होते का दुकानात तुमच्या? हा, जिम ना. हा, आला होता. तुला सरप्राईज देणार आहेत, पण मी डिटेल मध्ये नाही सांगू शकत काय सरप्राईज. तुला काय वाटतं काय सरप्राईज असणार आहे? आता ते सरप्राईज मिळेल तेव्हाच कळेल ना. बरं, मी येते. हा, माझं डोकं पण ना कुठच्या कुठं गेलं. दादा बरोबर बोलतो, डोकं हे असं रिकामं असेल ना तर हे नसते विचारतात, घर करतात. उगाच संशय घेतला यांच्यावर, आणि दिवसभर स्वतःचा बी मूड खराब करून घेतला. आता जर दुकानात जाऊन संशय दूर केला नसता तर भागूची बर्थडे पार्टी बी एन्जॉय करता आली नसती मला. जाऊ दे, आता टेन्शन नाही. आता मस्तपैकी भागूची बर्थडे पार्टी एन्जॉय करायची आणि रसमलाई केक खाण्याचा. या धनूला नेकलेस बद्दल कळलं तर नसेल ना? पर साहेब, आम्हाला जमल ना सगळं. अरे का नाही जमणार? आम्ही आहे की तुमच्या पाठीशी. म्हणजे आता पुढे बसलेलो असलो तरी तुमच्या पाठीशीच आहे वा. चला, गाणं म्हणा. गाणं? अरे मोहिमेवर निघाल्यावर गाणं म्हणायचं असतं. अरे तुमच्या लेकीचा वाढदिवस आहे आज, जरा गाणं थांब, मी सांगतो कुठलं गाणं म्हणायचं ते. बार बार दिन ये आए, ये म्हण गे. साहेब, पण मला गाणं येत नाही. शिकून घे. नवऱ्याच्या मागणं मागणं म्हणायचं. नाही म्हणलेलं आवडत नाही आम्हाला. तुला काय गाडी दुगीच बसवला काय? पैसे मोजलेत, चल म्हण.
बार बार दिन ये आए. हॅपी बर्थडे टू भाग्या म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. अरे एका सुरात मारा रे, एका सुरात म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू भाग्या. हा प्रेमाने म्हणा, प्रेमाने म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू भाग्या. चिरंजीव तुम्ही काय असं करताय? तुम्ही बी गाणं म्हणा. ए छत्री, तुझा आवाज बी आला पाहिजे. चल म्हण, सगळे म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू भाग्या. चला. काय सूर्यकांतराव, आज भलतेच खुश दिसताय. मग आज दिवसच कसा आहे. आपली भागू 18 वर्षांची झाली. लई आनंद झालाय मला. आता बघ, हळूहळू सगळ्या बहिणींचं आयुष्य मार्गी लावलं ना की निवांत होईल मी. मार्गी लावलं म्हणजे तू काय भागूच्या लग्नाचा विचार चाललाय का तुझ्या डोक्यामध्ये? अगं तसं नाही. मार्गी लावायचं म्हणजे ती भरपूर शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आता तू कसं स्वतःच्या हिमतीवर डॉक्टर झालीस, तसं मला भागूला मोठ्या हुद्द्यावर बघायचं. भागू देवीचा प्रसाद. मंदिराच्या पायऱ्यांवर सापडली होती ती. त्यामुळे ना देव तिचं कधीच वाईट होऊ देणार नाही, माहिती आहे मला. तिलाही मोठी होणार आहे आणि तिला मोठी होत असताना मला माझ्या डोळ्यांनी बघायचं, तिचं यश साजरं करायचं. तिला तिला जगातलं सगळं सुख द्यायचंय मला. पण सूर्या, मला एक गोष्ट कळत नाहीये. शशिकांत सरनोबतकडे भागूचा फोटो आलाच कसा काय? म्हणजे तो तिचा फोटो घेऊन का फिरत होता? ते मला बी कळलं झालंय. ज्या दिवशी त्यानं भागूबद्दल काय वाईट साईड बोलला, काय चुकीचं काय उठवलं ना, त्या दिवशी त्याचा दिवस भरला म्हणून समजायचं. एक वेळ सूर्यावर वार करा, सूर्या माफ करेल. त्याच्या बहिणींकडे कोणी डोळं वर करून बघितलं, डोळं काढून ठेवल मग सूर्य. हा, अरे हो, किती तो राग. पण तुला एक गोष्ट सांगू का? काय? तू जेव्हा असं काहीतरी रांगड्या पद्धतीने बोलतोस ना, तेव्हा मला तू खूप आवडतोस. म्हणजे रागात कसला भारी दिसतोस तू सूर्या. काय रागात कोणी भारी दिसतं का? दिसतो. आपण ज्या माणसावर प्रेम करतो ना, तो माणूस खूप भारी दिसतो. त्याचा राग सुद्धा आवडायला लागतो आपल्याला. आणि फक्त रागच नाही, तू जेव्हा तुझ्या बहिणींसाठी हमसून हमसून रडायला लागतोस ना, तेव्हा तर खूप प्रेम येतं तुझ्यावर. अजून काय काय आवडतं? आता सगळं काय मीच सांगायचं आहे का? तू पण बोल की काहीतरी. मी बोलत नाही, डायरेक्ट प्रेम करतो. सोड बर. काय सोड? आता अडकला तुम्ही काय? आता बाकीची कामं रद्द करायची. सूर्या सोड. काय सोडायचं? तात्या, तुझं